हॅलो एव्हरीवन, कसे सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण जस्ट क्वेश्चन बघत होतो, म्हणजे जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला विचारलेले ते बघतोय. ठीक आहे, आता तुमचं आज बघणार आहे आपण बी फार्मसीच्या सेकंड सेमिस्टरला जे तुमचा HAP आहे सेकंड, त्यावरती क्वेश्चन बघणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला काही कन्फ्युजन वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर इंस्टा ID पण माझा शीतल गिरा असेल, जर काही असतील क्वेरी तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, आता बघा काही क्वेश्चन आहेत जे तुमचे मोस्ट ऑफ करून विचारले गेलेले आहेत, ते फक्त थोडेसे फिरवून विचारले जाऊ शकतात. अल्टरनेट क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चन सोडून चालणार नाही आहेत. कसे विचारले जाऊ शकतात ते आपण जस्ट बघणार आहे. ठीक आहे, त्यावरती तुम्हाला लिंक लागणार, म्हणजे एकमेकांवरती डिपेंड आहे सगळे क्वेश्चन. ओके, म्हणजे जस्ट तुमच्याला असतील की नर्वस सिस्टीम वगैरे, स्मॉल इंटेस्टाइन, म्हणजे एक आपले जे पण बॉडी पार्टमधले जे पण आहे, कारण की तुमचा HAP हा तुमचा सेकंड सेमिस्टर जो आहे सेकंड, त्यामध्ये तुम्हाला सगळं हेच दिलं आहे. त्यामध्ये स्ट्रक्चर, फंक्शन वगैरे तेच कंपल्सरी तुम्हाला त्यामध्ये विचारलं जाणार आहे. ओके, तर आता आपण स्टार्ट करूया. तर तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे, जस्ट तुम्हाला विचारायचं की एक्सप्लेन स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द डिफरंट पार्ट ऑफ ब्रेन अँड विथ लेबल डायग्राम तुम्हाला लेबल करायला लावलेली असेल. तुम्हाला जस्ट त्याचे स्ट्रक्चर आणि फंक्शन राईट डाऊन करायला लावलं आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डिफाईन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द व्हेरियस पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीमचे व्हेरियस पार्ट ते तुम्हाला डिस्कस करायचे आणि त्याचे फंक्शन पण राईट डाऊन करायचे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन येतो की जस्ट डिफाईन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द लिव्हर अँड रोल इन द, तुम्हाला बाईल ज्यूस इन डायजेशनमध्ये तुम्हाला त्याच्यावरती त्याचा रोल विचारला जाऊ शकतो. ओके, तर क्वेश्चन तुम्हाला ह्या प्रकारे काय की सगळे क्वेश्चन एकमेकांवर डिपेंडेंट आहेत. काही कन्फ्युजन असेल तुम्हाला कमेंट करू शकतात आणि इंस्टा ID फॉलो करण्यासाठी तो पण करा. तो पण माझा शीतल गिरा असेच आहे. ओके, आता बघा तुम्हाला जसं लिव्हरचं पण झालं एक, तर तुमचा विचारायचं की जसं तुम्हाला स्टमच वगैरे त्याचं जे पण असणार, जे पण तुमचं स्ट्रक्चर अँड फंक्शन असणार त्या स्टमचबद्दल विचार, स्मॉल इंटेस्टाईनबद्दल. ठीक आहे, आणि प्रोसेस ॲसिड फॉर्मेशन इन द स्टमच काय असू शकते ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. क्वेश्चन हे आतापर्यंत जेवढे विचारले गेलेले आहेत तुमचे, तेवढे तुम्ही जेवढा पण क्वेश्चन पेपर असतील त्या तुम्ही अल्टरनेट बघत जा. मागच्या वेळेस आय थिंक थोड्याफार प्रमाणात चेंजेस करून टाकले होते त्यांनी क्वेश्चनमध्ये, तर तुम्ही क्वेश्चन सोडू नका. ओके, पण क्वेश्चन फिरून विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन तेच असणार, कारण की सिलेबसला जे तेच तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं जाऊ शकता, पण क्वेश्चन सोडू नका. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा, कारण की अल्टरनेट एकमेकांवर डिपेंडेंट आहे. म्हणजे तुमचे जर सपोज जर तुम्हाला आला की लिव्हरचं फंक्शन लिहा, तर तेवढा लगेच नेक्स्ट पार्ट तुम्ही विचारू शकता की टमचवरनं राईट डाऊन करा. नंतर तुम्हाला विचार किडनी, लिव्हर वगैरे हे वॉटर जे काय असणार ते सगळे क्वेश्चन एकमेकांवर, म्हणजे पुढे जे पण पार्ट असणार त्याच्यात क्वेश्चन विचारलं जाऊन थोडंफार हे असणार आहे, बरोबर की नाही. नेक्स्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डिटेल अबाउट ऑर्गनायझेशन ऑफ द नर्वस सिस्टीम, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द नर्वस. ठीक आहे, डिफाईन द न्यूरोनॉर्मल ट्रान्समिशनच्या वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द किडनी, डिस्कस द रोल ॲसिड बेड रेग्युलेशन. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला 2 to 3 टाईम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विचारले जाऊ शकतात, किंवा असाही विचार की डिस्क्राईब द ग्रास ॲनाटॉमी ऑफ द युरिनरी ट्रॅक, लिस्ट मेजर ऑर्गन्स अँड फंक्शन. ठीक आहे, किंवा यालाच तुम्हाला दुसरा क्वेश्चन असा पण विचारलं की त्याची टाईप सांगा, नेफ्रॉन वगैरे डिस्कस, तुम्हाला सायकोलॉजी वगैरे जे पण असणार आहे ते तुम्हाला काय करायला तुम्हाला डिस्कस करायला लावले असेल, बरोबर की नाही. जस्ट युरिन फॉर्मेशन वगैरे तुम्हाला ह्या पेपरमध्ये जस्ट तुमचे जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन जेवढे पण विचारले गेले तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, काही असतील तर मी ते पुन्हा हे करणार आहे, ते पण तुम्हाला काय कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ठीक आहे, तर एक तुमचा झाला की एक्सप्लेन द फंक्शन ऑफ द, त्याच्यावरती ब्रेनवरती झाला आहे. एक सेकंड म्हणजे तुमचा डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती झाला आहे. थर्ड वर तुमचा लिव्हरवरती आहे. फोर्थ तुमचा स्टमच, स्मॉल इंटेस्टाईन, लंग्सवरती असणार आहे. डिटेल द अबाउट ऑफ द नर्वस सिस्टीमवरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, न्यूरल ट्रान्समिशन. नंतर तुमचा किडनीवरती, त्यालाच तुम्ही जस्ट ह्या प्रकारे युरिनरी ट्रॅक म्हणून पण तो विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. ठीक आहे, लिसन द मेजर ऑर्गन अँड फंक्शन. ठीक आहे, किंवा त्यालाच तुम्ही जस्ट सांगू शकतात की एक्सप्लेन द डिफरंट टाईप अँड पार्ट्स ऑफ द नेफ्रॉन, डिस्कस करायला लावलं असेल युरिन फॉर्मेशनमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा असू शकतं की एक्सप्लेन, तुमचा हा आहे की याच्यावरती मेल और फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असणार आहे, त्याला तुम्हाला काय लेबल द डायग्राम
त्याच्यावरती विचारलं असं होतं, एक्सप्लेन करायला लावलेलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट म्हणू शकता तुम्ही की डिस्कस द डिफरंट फेजेस ऑफ द रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन, राईट द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द लंग्स वरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. एक्सप्लेन दी प्रोसेस ऑफ द स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे ह्या तुम्हाला याच्यामध्ये जेवढे पण तुमचे ह्या सिलेबसला आहेत जेवढे पण क्वेश्चन ते सगळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात, कारण की सगळे एकमेकांवर डिपेंडेंट आहे, तर थोडंफार तुम्हाला लगेच लिंक लागेल. जर तुम्ही हे स्टडी करताय तर तो पण करा, सोडू नका. कारण की यावेळेस थोडीशी क्वेश्चन पेपर चेंज करून दिली होती, त्यांनी क्वेश्चनच ऑलरेडी चेंज करून दिले होते. ठीक आहे ना. आणि काय कन्फ्युजन तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.